नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण मडावी। आज पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। सोबत आमचे पोलीस कर्मचारी यांचंसुद्धा यामध्ये सर्वांचं स्वागत। महत्त्वाचं सांगायचं झाल्यास आपण बऱ्यापैकी वेगवेगळे घटक वेगवेगळे विषय अभ्यासत आहोत। त्याची जाणीव तुम्हाला लगेच क्लास सुरुवात होण्याच्या अगोदर 2 मिनिटं आपण बऱ्याच लेक्चरमध्ये सुद्धा बोललेलं आहे। पण ज्यामध्ये आपण एका गणितीय विषयाला सुरुवात केलं होतं आणि त्या गणित विषयामध्ये बरीच दुनियासुद्धा आपण अभ्यासत आहोत, चाळत आहोत। पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा काही कन्सेप्ट दिसतील की बऱ्यापैकी आपल्याला जे प्रॅक्टिस केल्यानंतर साधारणतः बऱ्यापैकी सेकंदामध्ये उत्तर सोडून बाहेर पडू। वेगवेगळ्या कन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला मांडणार आहे। प्राथमिक क्रिया नेमकं कोणत्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं आपल्याला ते वेळ वाचवण्याचं कार्य करतील याचंसुद्धा तंत्र मी काही दिवसानंतर तुम्हाला एक सेपरेट लेक्चरच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार नेमकं त्यामध्ये पटकन लक्षात आणण्यासाठी म्हणा किंवा अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे। पण तत्पूर्वी ज्या सर्वप्रथम म्हणजे जे काही आपण काल परवा घेतलं होतं ज्यामध्ये घटक चालू होता आपला तो म्हणजेच एक नवा गडी नवा डाव। त्या घटकाचं नाव म्हणजेच काळ काम आणि वेग हे या पद्धतीनं त्याचं 3 भागामध्ये डिवायडेशन केलं मी। भाग क्रमांक म्हणजे व्हिडिओजमध्ये भाग पहिला जे आपण काल परवा घेतलं, भाग दुसरा आणि सध्याच्या म्हणजे आजच्या ज्या काही मी तुमच्याशी बोलणार आहे तो भाग असेल आपला तिसरा भाग काळ काम वेगावरती। म्हणजे निश्चितच बघा याचा एक खरंच म्हणजे तुम्हाला जे काही मी सांगत आहे किंवा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, वेगवेगळ्या कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडत आहे, निश्चित एक खूप चांगला असा मोठा एक फायदा होणार आहे। आणि आगामी काळामध्ये सुद्धा जे पोलीस भरती म्हणा किंवा इतरत्र जे काही परीक्षांचं तुम्ही अध्ययन करत आहात याचा खूप मोठा चांगला फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल। आणि मग आपण आपल्या विषयाकडे जर पाहिलं ज्यामध्ये काळ काम वेगावरती आपण 3 भागामध्ये आजचा आपला तिसरा भाग असेल तो म्हणजेच काळ काम वेगावरचा, ज्यामध्ये आपण चलनावर आधारित लसावीवरील आधारणी आणि आता आपण काही अशा विषय क्षमतेवर आधारित उदाहरणं पाहू। क्षमता माहीत आहे, क्षमता ज्याला म्हणतो आपण ताकद म्हणतो, पॉवर म्हणतो, खूप महत्त्वाचं आहे। कारण आता सध्या या कोरोनामुळे सगळं ठप्प असल्यामुळे आपल्या ज्या काही मानवाच्या ज्या काही क्षमता ज्या आहेत तर निश्चितच आपल्याला त्या बाहेर काढाव्या लागतील। कुठल्या क्षमता तर चांगल्या क्षमता म्हणतो आपण। पण त्या क्षमता त्या व्यवहारातल्या क्षमता झाल्या, या इकडच्या गणितातला क्षमता आहे ज्याला आपण मग म्हटलं तर बराच सारा आपल्याला या गोष्टी सांगता येईल। ज्यामध्ये काळकामा वगैरे मला एक बोलावंसं वाटेल की यामध्ये काही जर आपण एक गोष्ट नोट जर केली त्यामध्ये या काळकामा वगैरे जसं मी आता म्हटलं की क्षमतेवर आधारित उदाहरणं। आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की जसं ही म्हटलं हे जर क्षमता जर असेल ज्याची क्षमता जास्त काम करतो आपण, ताकद लागते निश्चितच, आणि बिना ताकदीनं कसं होईल। त्यामुळे थोडासा जर आपल्याला क्षमता पाहिजे। आणि तुम्हाला माहीत आहे जो कॉन्ट्रॅक्टर जो असतो किंवा जो तिथला जो जर ठेका जो म्हणतो ना, ठेका घेतलेले जे असतात कामांचे ठेके वगैरे, जे ठेकेदार वर्ग जे असतात ते काय करतात साधारणपणे ज्याची क्षमता जास्त, इकडे बघा मग ज्याची क्षमता जास्त त्याची मजुरी काय कमी देतात की जास्त देतील? निश्चितच मजुरी कशी देणार आहेत, जास्तच देतील। एकदम करेक्ट, म्हणजे दोन्हीही इक्वलमध्ये चालले। म्हणजेच हा साधारणतः चलन कुठला आहे तर हा चलन आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच समचलन। समचलन हे या पद्धतीनं, आणि तुम्हाला समचलनामधली कंडिशन घेऊ ते पुढे गेल्यानंतर ते माहीतच होईल। पण मला असं सांगावंसं वाटेल की ज्याची क्षमता जास्त त्याची मजुरी जास्त, म्हणजे त्याचा कामाचा मोबदला हा त्याला जास्त मिळेल। आणि ज्याची क्षमता कमी त्याला कामाचा मोबदला कसा मिळेल? कमी मिळेल। एकदम 101% करेक्ट आहे। आणि मग त्यावरचे उदाहरणं आपल्याला इथं पाहायचं आहे। आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत यामध्ये सांगत आहे जो काही एक कामाचा मोबदला असतो म्हणजेच आपण उदाहरण क्रमांक पहिल्याकडे जर पाहिलं, खूप चांगले उदाहरण आहे। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। याच धर्तीवरचे उदाहरणं तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रश्नसंचामध्ये सुद्धा आढळतील। मग बघू याचं काय कार्यक्रम असतं ते। आता आपल्याजवळ वेळ आहे, वेळ असल्यामुळे थोडं सविस्तरपणे पाहू, आरामात जाऊ, काही टेन्शन घेण्याची गरज नाही। तुम्हाला ज्यावेळेस काही एखादं प्रॅक्टिस जास्त जशी वाढत जाईल तसं तुम्ही सांगण्याची गरज नाही, एकदम त्यामध्ये सेकंदामध्ये त्या क्रिया होत असतात। आता इकडे बघा, आणि बऱ्यापैकी जर आपण प्रॅक्टिसमध्ये जर बऱ्याच गणित किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट जर सोडवायला लागलो, सराव जर त्याचा सतत जर चालू जर ठेवला, एक वेळ अशी येईल की आपण सरळ सरळ त्या डोळ्याने गणित सोडवता येईल। तर डोळ्याने म्हणजेच काय तर एकदम तोंडपाठ म्हणा किंवा मनातल्या मनात त्या गोष्टी आपल्याला यायला लागतात, म्हणजे सोडवून पाहण्याची गरजही पडणार। आता इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो,
ए आणि बी एक काम अनुक्रमे 6 दिवस आणि 5 दिवसात पूर्ण करतात. बघा लक्षात घ्या, 6 दिवस आणि 5 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून, घटक किती आहे? 2 आहे. दोघांनी मिळून ते काम 220 रुपयाच्या मोबदल्यात पूर्ण केले तर प्रत्येकाचा वाटा काय? दोघांमध्ये साधारणतः 220 रुपयाच्या मोबदल्यात त्यांनी काम केलं, तर यामध्ये काय म्हटलं? प्रत्येकाचा वाटा काय? प्रत्येकाचा वाटा काय म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा काय? म्हणजेच प्रत्येकाला मोबदला किती मिळाला? दोघांना किती मिळाला? 220 रुपये. काही टेन्शन आहे? अजिबात नाही. बघू यामध्ये मग प्रत्येकाचा वाटा काय ते चेक करू. आणि मग यामध्ये एक गोष्ट लक्षात जर घेतलं, 2 घटक आहेत. पहिला घटक कुठला? तर ए. दुसरा घटक कुठला? तर बी. इथं कुणी पण राहू शकतं, कुणाचे पण नाव ठेवू शकतात. इथं रमेश म्हणू शकता किंवा सुरेश म्हणू शकता, मोहन म्हणू शकता किंवा वेगवेगळे आपण कुठलेही घटक किंवा कुठलेही नाम तुम्ही वापरू शकता किंवा आयोगसुद्धा त्या नामाचा उल्लेख करत असतो. मग हा ए आहे, इथं साधारणतः आहे ए आहे आणि ए आणि बी अनुक्रमे 6 दिवस आणि 5 दिवसात काम पूर्ण करतात. 6 दिवस म्हटलं आहे एचं काम आणि बीचं किती म्हटलं आहे? 5 दिवस. तुम्हाला माहीत आहे तीच कन्सेप्ट आहे, त्याच कन्सेप्टनुसार आपण बेसनुसार जाऊ. मग तुम्हाला एक गोष्ट तर माहीत आहे ना, दिवसांचा लसावी हा साधारणतः काय दर्शवतो? काम दर्शवतो. दिवसांचा लसावी काय दर्शवतो? काम दर्शवतो. आणि हे तुमचे इथं दिवस आहे. दिवसांचा लसावी हा साधारणतः काम दर्शवतो. लसावी काढून घ्या. 6 आणि किती आहे? 5 आहे. 5 आणि किती आहे? 6 आहे. 2च्या 2ही साधारणतः क्रमवार संख्या आहे. कशा संख्या आहे? क्रमवार. आयुष्यभर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जर 2 जर क्रमवार संख्या जर असतील आणि त्यांचा जर लसावी जर विचारला तुम्हाला, तर त्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. मिळेल ते तुम्हाला त्यामधला लसावी. आणि मग यामध्ये 5 नंतर येणारी 6 म्हणजे 5 छक 30, म्हणजे 6 आणि 5 यांचा लसावी किती? तर तो म्हणजेच 30 असेल. आता बघा 6 यामध्ये जर एक गोष्ट नोट जर केली, परत यामध्ये एक लक्षात घ्या. आणि यामध्ये जर मी जर म्हटलं की नाही बा, आपण मगाशीच बोललो होतो की ज्यामध्ये जो काही असतो कामाचा जो मोबदला असतो तो साधारणतः क्षमतेच्या प्रमाणात वाटला जातो. म्हणजे इथं आपल्याला साधारणतः इकडे काय पाहावं लागेल? तर ती आपल्याला इथं क्षमता मिळेल. ती त्याची क्षमता मिळत असताना काय पाहणार आहोत आपण? आता मला सांगा, दिवसांचा लसावी किती? साधारणतः दिवसांचा लसावी किती आला? 30 आहे. मला सांगा 6ला 30 जर असेल तर एकाला किती? एकाला किती असेल? कारण 6 पंचे 30 म्हणजे एकाची क्षमता किती? एची क्षमता किती? 5. करेक्ट. जर 5ला जर 30 असेल तर एकाला किती? एकाला किती असेल? 5 छक 30 म्हणजे बीची क्षमता किती? 6. हे असं असेल. पण मात्र आपल्याला विचारलं काय? कामाच्या मध्ये पूर्ण केली तर प्रत्येकाचा वाटा काय? प्रत्येकाचा काय म्हटलं आहे? वाटा काय? आता मला तुम्हीच सांगा. सुरुवातीलाच मी बोललो होतो की जर म्हणजेच यामाचा कामाचा मोबदला म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर घेतलं तर त्याला आपण मजुरी म्हणतो. बघा मजुरी, मजुरी माहीत असेल. आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची क्षमता जास्त त्याची मजुरी जास्त आणि ज्याची क्षमता कमी त्याची मजुरी कमी. दोन्हीही एका कम्फर्ट झोनमध्ये आहेत, बॅलेन्स आहेत, एकाच कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे यांच्यातला चलन कोणता? तर तो म्हणजे समचलन. आणि समचलनामधली बऱ्यापैकी यामध्ये समचलनामध्ये आपल्याला काय पाहावं लागेल? तर हे समचलन असल्यामुळे 5ला किती? 5 आणि परत 6ला किती? 6. आणि मात्र हे प्रमाणामध्ये आहे. कशात आहे म्हटलं मी? प्रमाणामध्ये. आपल्याला तिथं प्रत्येकाचा वाटा काढायचा आहे. मजुरीचं प्रमाण एचं किती आलं? 5. बीचं मजुरीचं प्रमाण किती आलं? 6. पण त्यामध्ये आपल्याला त्यांचा प्रत्येकाची एक सेपरेट मजुरी सांगायची आहे. त्यांना किती नेमकं पैसे मिळतील बा बघू. आता मला सांगा, याचं प्रमाण आलं 5 आणि याचं प्रमाण किती आलं? 6. 2च घटक आहे. 6 आणि 5 एकूण किती झाले? 11. म्हणजे यामध्ये 11 भाग बरोबर यामध्ये किती मोबदला होता? 220 रुपये. हे या पद्धतीनं. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, गणित किती सोपं आहे. 11 भाग बरोबर 220 रुपये असेल तर 1 भाग बरोबर बोंबलून किती सांगता येईल? 1 भाग बरोबर, कारण 11 दुने 22. काय टेन्शन आहे? अजिबात नाही. आणि तो 0 ठेवून द्या. 1 भाग बरोबर किती आलं? 20 रुपये. आता मला तुम्ही एक सांगा, 11 दुने 22 आणि हा 0 म्हणजेच 1 भाग बरोबर 20 आहे. आपल्याला प्रत्येकाचा वाटा काढायचा आहे. लक्षात घ्या, 1 भाग बरोबर 20 असेल तर 5 भाग बरोबर बाबारे किती रुपये असेल? आता मला सांगा, 1 भाग बरोबर 20 असेल तर 5 भागाचे किती होतील? तर 20 पंचे 100 रुपये म्हणजेच 100 रुपये.
म्हणजेच एचा वाटा साधारणतः किती रुपये मिळाला? 100 रुपये. आणि 1 भाग बरोबर जर 20 असेल तर मला सांगा 6 भाग बरोबर किती रुपये असेल? तर 6 भाग बरोबर करेक्ट, बेछक 12 म्हणजेच किती? 120 रुपये. एकदम चिंदीचोर कन्सेप्ट सांगता येईल आपल्याला. आणि असे प्रश्न प्रकार बऱ्यापैकी आयोगनिक परीक्षेमध्ये विचारत असतात. अत्यंत महत्त्वाचा आणि नोकरी मिळवून देणारे घटक आहे. आणि आता इथं बघा, टोटल मोबदला किती होता? 220 रुपये. त्यापैकी एला किती गेलं? 100 रुपये. आणि बीला किती गेलं? तर 120 रुपये. 100 120 झाले 200 आणि ते 20 220 हे या पद्धतीचं. तर असे आपल्याला उदाहरणं बऱ्यापैकी समोर पुढं सुद्धा भेटतील. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. एकाच कन्सेप्टवरती आपण बरेच सुद्धा उदाहरणं चालणार आहोत. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या जर उदाहरणाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला काय पाहायला भेटेल? दुसऱ्या उदाहरणामध्ये लक्ष द्या नीट. काय म्हटलं बघा, ए आणि बी, हा बी आहे, ठीक आहे. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करतात. व्हेरी इम्पॉर्टंट, 10 दिवस आणि 12 दिवस. तोंडीसुद्धा उत्तरण आहे, तोंडीसुद्धा उत्तरच आहे यामध्ये. 10 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून ते काम 440 रुपयाच्या मोबदल्यात केले तर प्रत्येकाचा वाटा काय? म्हणजे ज्या दुनियेचा परिणाम इकडं होत होता त्याच दुनियेचा परिणाम इकडं होईल. काही टेन्शन आहे? अजिबात नाही. म्हणजेच आपल्याला त्याच कंडिशनला घेऊन असं समोर पुढं चालायचं आहे. आणि गणिताला असंच घेऊन, साधारणतः असं घेऊन म्हणा किंवा त्या पद्धतीला त्या खेळाच्या वातावरणामध्ये तयार करून आपल्याला तो गणित विषय शिकता आला पाहिजे. आणि यामुळे याचा फायदा काय होतो? बऱ्याच काळापर्यंत आपल्या स्मरणामध्ये टिकून राहतो आणि त्याची भीतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकदम बाहेर होऊन जाते. त्यामुळे काही घाबरण्याचं काम नाही. आणि आता मला सांगा, इकडे जे एक जर पाहिलं, काय तोंडी उत्तर आहे यामध्ये? 10 आणि 12चा लसावी काढून घ्या, काढता येईल आपल्याला. लहान संख्येपासून गाऊ, लहान संख्या असे वरती ठेवला 10 12चा लसावी साधारणतः आपल्याला इकडे पाहता येईल. 10 वरती खालती जर 6 जर ठेवलं तर साधारणतः 2 पंचे 10 आणि 2 छक 12 आणि मग 12 पंचे 60. 60 त्यांचा लसावी झाला. सुरुवातीला तोंडी काढून बघू. 60 त्यांचा लसावी झाला. सर समजा 10 भाग बरोबर 60 असेल तर 1 भाग बरोबर, कारण 10 छक 60 म्हणजे 6 आलं आणि 12 पंचे 60 म्हणजे इकडे 6 आणि इकडे 5. आता ते कसं तर बघू. 5 आणि 6 11 आणि 11 चो 44 या पद्धतीनं, म्हणजे 1 भाग बरोबर 40 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, 1 भाग बरोबर 40 रुपये. तर लक्षात घ्या, 1 भाग बरोबर 40 रुपये, तर 6 भाग बरोबर किती रुपये? 6 चो 24 240 रुपये. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर हे विद्यार्थी तुम्ही खूप फास्टमध्ये किंवा खूप घाईमध्ये सांगितलं. काही घाबरायचं काम नाही ना, इथं सांगतो मी तुम्हाला समजावून. आता बघा गंमत, बघा काय होते. एक लक्षात घ्या, दिवसांचा लसावी हा काम दर्शवतो आणि दिवसांचा लसावी काम दर्शवत असल्यामुळे मला सांगा ए किती दिवस म्हटलं आहे? एकदम सोपा आहे. किती दिवस आहे? 10 दिवस. पुढल्या कन्सेप्टकडे लक्ष द्या, बीकडे जातो. बीचं काम किती दिवसाचं आहे? 12 दिवस. इथे लिहितो, हे दिवस सांगता येईल आपल्याला. दिवसांचा लसावी हा साधारणतः काम दर्शवतो. 10 आणि 12चा लसावी किती? मी असं काढतो. लसावी कसं काढायचं, मसावी कसं काढायचं एक सेपरेट चॅप्टर आहे, त्यामध्ये सांगतो. मग काय सांगता येईल? 2 पंचे 10 आणि 2 छक 12 असं काढतो मी. आणि खाली किती उरले याला काही नाही. वरती बघा 12 पंचे 60. एकदम स्टँडर्ड मेथड आहे गणितामधली. बघू ते त्याच्यात काय असते दुनिया. ते हे कसं काढतात सर? तर ते लसावीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्या काही गोष्टी असतील बारीक सारीक त्या सगळ्याच सांगतो. फक्त तत्पूर्वी संयम पाहिजे तुमच्यामध्ये. आणि मलाही माहीत आहे की आहे खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये. आणि मग 10 आणि 12 जाते ना भाग त्यामध्ये, कारण 10 छक 60 आणि 12 पंचे 60. लसावी याला 60 आणि हा ते काम दर्शवेल. आणि मग इकडे लक्ष द्या, इकडे जर एक गोष्ट जर आपण जर पाहिली तर काय सांगता येईल आपल्याला की साधारणतः तुम्हालाही माहीत आहे की आपल्याला इथं ते काम अनुक्रमे 10 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करतात. तर दोघांनी मिळून ते काम 440 रुपयाच्या मोबदल्यात म्हटलं आहे. आता तुम्हाला एवढं माहीत आहे की कामाचा मोबदला हा क्षमतेच्या प्रमाणात वाटला जातो. म्हणजेच इकडची दुनिया काय असेल तर आपली क्षमता. 10ला जर 60 असतील तर एकाला किती? 10 छक 60. एची क्षमता 6. 12ला जर 60 असेल तर एकाची बीची क्षमता किती? 5, कारण 12 पंचे 60. आता इकडे बघा. आणि मग खालचं उदाहरण किंवा खालची कन्सेप्ट आपल्याला साधारणतः काय दिसेल? मजुरी. इकडे सुद्धा मजुरी. क्षमता आणि मजुरी कोणत्या चलनात? समचलनात.
कारण ज्याची क्षमता जास्त त्याची मजुरी जास्त, ज्याची क्षमता कमी त्याची मजुरी कमी. कम्फर्ट झोनमध्ये बॅलन्समध्ये आहेत. म्हणून 6ला 6 आणि 5ला 5. मग 6 आणि 5 म्हणजे 6 आणि 5 किती? 11. 11 भाग बरोबर किती आलं? 440 रुपये. एक भाग बरोबर किती? 11 × 44 आणि 0. एक भाग बरोबर किती रुपये? 40 रुपये. एक भाग बरोबर 40 रुपये आहे. तर मला सांगा 6 भाग बरोबर किती येणार? 6 24 आलं आणि तो 0 टाकून द्या म्हणजे 240 रुपये. 240 रुपये कुणाचे? एचे. एक भाग बरोबर 40 असेल तर 5 भाग बरोबर 25 आणि तो 0 टाका. किती रुपये? 200 रुपये. आता हे 200 रुपये कुणाचे? बीचे. आणि एचे किती? तर 240 रुपये. तुम्ही इकडे बघा 240 प्लस 200 करा. 200 झाले 400 आणि ते 40 म्हणजेच एकूण जो काही मोबदला होता तो किती मिळेल आपल्याला? 440 रुपये. आणि असे ह्या सोप्या प्रकारचे गणित बऱ्यापैकी आपल्याला आयोग परीक्षेमध्ये विचारत असतात. मग याला न घाबरता यामध्ये काही घाबरण्याचं काम नाही. याच बेसवरचे बरेच उदाहरणं आपल्याला सापडतील. उदाहरण क्रमांक पहिला आणि उदाहरण क्रमांक झालं कितवा? दुसरा. आणि लगेच आपण एका नव्या दुनियात प्रवेश म्हणजेच आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये जाऊ. आणि या तिसऱ्या उदाहरणामध्ये जात असताना मग आपल्याला इथं सांगता येईल. बघू याच्यात काय असतं ते. आता इकडे बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये एक गोष्ट जर लक्षात जर घेतलं तर काय पाहिजे बघा. ए, बी आणि सी आत्तापर्यंत 2 घटक येत होते पण आता किती घटक आलं? 3 घटक. आणि मी तुम्हाला मागे बोललो होतो की आपण जे काही गणिताच्या क्रिया किंवा वेगवेगळे जे काही घटक अभ्यासणार आहोत ते साधारणतः सोप्याकडून कठीणाकडे जाऊ म्हणजे तुम्हालाही ते सोडवायला आणि बऱ्यापैकी तो घटक समजायला खूप मदतीचं कार्य करेल. 3 घटक आहे. ए आहे इकडं, इकडे आहे बी आणि इकडे किती आहे? सी. कोण आहे? तर सी आहे. स्वतंत्रपणे 4 दिवस 6 दिवस 10 दिवसात पूर्ण करतात. स्वतंत्र म्हणजे सेपरेट दिलं आहे. बघा गणित किती सोपं आहे. 3 राहू द्या नाहीतर 4 राहू द्या, कोणी बी कॅन्डिडेट राहू द्या. फक्त आणि फक्त त्याची कन्सेप्ट आणि त्याची संकल्पना क्लिअर पाहिजे. एकदम काही टेन्शन घेण्याचं काम नाही. ए किती दिवसात म्हटलं आहे? 4 दिवसात. बी किती दिवसात म्हटलं आहे? 6 दिवसात. आणि हा सी किती दिवसात म्हटलं आहे? 10 दिवसात. दिवसांचा लसावी काम दर्शवतो. लसावी काढावा लागेल. काढू शकतो आपण. सोपं आहे ना. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं काढा, काही टेन्शन नाही. आन्सर आपलं एकच आहे. तर तुम्ही काढाल तो वेगळा आणि सर तुम्ही काढाल तो वेगळा असं येणार का? अजिबात नाही. 4, 6, 10चा लसावी काढत असताना मी काय करतो? सगळ्यात लहान संख्या घेतो. ठीक आहे. आणि त्यामध्ये थोडा मोठ्या संख्येचा इकडे छेदामध्ये विचार करू. काय करू आपण? इकडे जर एक गोष्ट नोट जर केली म्हणजे 2 दुने 4 आणि 2 पंचे 10 म्हणजे 2 दुने किती? 20 आलं. नंतरची संख्या कोण आहे? 6. काय करावं लागेल आपल्याला? 2 6 आणि इकडे 10. आता तर कटू शकणार नाही. खाली किती उरले याला काही नाही. हे कसं काढतात सर? तर पुढच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगतो. थोडंसं आता मन मोठं करा. म्हणजेच खाली किती उरले काही नाही, वरच्याकडे पाहायचं त्याच्याशी कार्यक्रम करून घ्यायचं. म्हणजे 10 छक्का किती? 60. हे या पद्धतीनं. आणि आता तुम्ही चेक करा. 4, 6, 10चा लसावी किती? तर तो किती भेटेल आपल्याला? 60 येईलच. कारण 4चाही भाग जाईल, 6चाही भाग जाईल आणि 10चाही भाग जाईल. 4चा आता दिवसांचा लसावी हा साधारणतः म्हणजे कामाचा मोबदला हा साधारणतः क्षमतेच्या प्रमाणात वाटला जातो. आणि मग मला सांगा 4ला जर 60 भाग असतील तर एका भागाला किती? एका भागाला किती? जर 4 भागाला 60 असतील तर एका भागाला सांगता येईल आपल्याला? सांगा मला काय सांगता येईल आपल्याला? इकडे 4 1 4 उरले किती? 2 उरले 0 झाले. 4 पंचे 20 म्हणजे मला सांगा 4 भाग बरोबर 60 असतील तर 1 भाग बरोबर 15. आणि इकडे मला सांगा 6 भाग बरोबर 60 असतील तर 1 भाग बरोबर बाबा रे किती? 6 10 60. आणि मग हे क्षमता आहे. एची क्षमता किती मिळाली? 15. बीची क्षमता 10 आणि सीची क्षमता चेक करू. 10 छक परत किती येणार इथं? 60 म्हणजेच 10 छक म्हणजे सीची क्षमता किती? 6. असं. आता आपल्याला साधारणतः तिथं काय विचारलं आहे तर सी 1 मिळून काम करतात तर प्रत्येकाचा वाटा काय? आता बघा हे प्रमाणामध्ये आहेत त्याच्या क्षमता
आणि क्षमता साधारणतः मग तुम्हालाही एवढं माहीत आहे की ज्याची क्षमता जास्त त्याची मजुरी जास्त, ज्याची क्षमता कमी त्याची मजुरी कमी. आणि मग इकडे मग आपल्याला पाहता येईल समचलनामध्ये बाकीची दुनिया जशीच्या तशी, हे अशा पद्धतीचं कार्यक्रम इथं पाहता येईल. आणि आता बघा मग 15 आणि 10, कारण तिघांचा विचार करा. 15 आणि 10 किती? 15 आणि 10 झाले 25 आणि 25 न 6 32 का? नाही, 25 न 6 किती? 31. म्हणजे 31 भाग बरोबर टोटल मोबदला किती आहे? 310 रुपयाचा मोबदला. काही टेन्शन आहे? अजिबात नाही. 31 भाग बरोबर 310 रुपये असेल तर मला सांगा एक भाग बरोबर किती रुपये? 31 एक 31 आणि आज 0 टाका. एक भाग बरोबर किती रुपये? 10 रुपये. तर मला सांगा एक भाग बरोबर 10 रुपये असेल तर मला सांगा हा 15 भाग बरोबर किती रुपये? 15 गुणिले 10 किती? 150 रुपयेचा मोबदला. कुणाचा? एचा. एक भाग बरोबर 110 रुपये असेल तर मला सांगा 10 भाग बरोबर 10 म्हणजे 10 100 रुपये. आणि हे 100 रुपये कुणाचा मोबदला? तर हा बीचा मोबदला. आणि आता लास्ट कंडिशन विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजेच सीचा मोबदला किती? आता मला सांगा सीचं प्रमाण किती आलं होतं? 6. ठीक आहे. एक भाग बरोबर 10 रुपये तर मला सांगा मग 6 भाग बरोबर 10 60 रुपये. हे अशा पद्धतीनं पाहता येईल. आता मला सांगा 150 रुपये, 100 रुपये आणि 60 रुपये. 150 + 100 झाले 250 म्हणजे 250 आणि 250 आणि 60 किती? 310 रुपये. हा झाला तुमचा टोटल मोबदला. आणि अशा पद्धतीनं बऱ्यापैकी आपल्याला पाहता येईल. काहीच टेन्शन नाही. फक्त आणि फक्त यामध्ये काय चेंजेस केलं होतं बघा. इकडे 2 घटक होते तर साधारणतः इकडे किती घटक दिलेले आहे? 3 घटक आपल्यासमोर आयोगाने विचारलं आहे. आयोगानं म्हणजेच बऱ्यापैकी आता आपण प्रॅक्टिस म्हणून मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. पण याच धर्तीवरचे प्रश्न प्रकार वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये आणि इम्पॉर्टंट म्हटलं तर पोलीस भरतीला तर खूप दाट शक्यता आहे अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार विचारण्याची. तर निश्चित याचा खूप मोठा एक चांगला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि लगेच आपण जर कारण आपण आपल्या विषयाकडेच जास्त बोलू. कारण काय याचं बोलण्याचं कारण म्हणजेच काय? कारण पुढं काही दिवसानंतर टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या भरती प्रक्रिया वगैरे सुरू होतीलच. जी काही कंडिशन कोरोनाची कंडिशन संपुष्टात वगैरे येण्याच्या मार्गावर किंवा होण्याच्या मार्गावर ज्यापर्यंत होईल त्यावेळेस तुम्हाला तशा सूचना तर दिल्याच जातीलच. आणि त्यामध्ये मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही तुम्हाला आता जो फावला वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये मग हे उदाहरणं किंवा वेगवेगळ्या ज्या काही कन्सेप्ट असतात ते अत्यंत सोप्यात सोप्या पद्धतीनं आपल्याला झालं पाहिजे बा. मग याच्यासाठी आपल्याला हा सराव या फावल्या वेळामध्ये करता येईल. आणि मग लगेच आपण चौथ्या उदाहरणाकडे जर पाहिलं तर काय पाहायला भेटेल बघा. इकडं आता इकडं बा परत 3 घटक आले आहे म्हटलं. आता हा उदाहरण त्याच धर्तीवरचं आहे. नाही तर बरेच काही इकडे 3 कॅन्डिडेट 4 घटक दिले आहे म्हणजे एकाला वाटतं की सर हे खूपच भारी कार्यक्रम आहे बाबा. पण असं काही राहत नाही. काही बेसिक गोष्टी आणि काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. इकडे लिहितो A, B आणि इकडे आहे C. मला सांगा इकडे दिवस दिला आहे त्यामध्ये काहीतरी. Aचं किती दिवस दिला आहे? 6. 8 कोणाचं असेल? Bचं. Cचं किती? 12 दिवसात पूर्ण करतात. आता मला सांगा दिवसांचा लसावी साधारणतः काम दर्शवतो. 6, 8, 12 यांचा लसावी काढायचा आहे. तुम्ही काढले असेल. मी माझ्या पद्धतीनं काढतो. सर्वात लहान संख्या घेतो त्याला भाग टाकायचा. आपल्याला यामध्ये दिलेल्या संख्येने भाग टाकत असतो. 6 1 6 6 2 12 खालती काही नाही वरती बघा. 12 1 12 आणि इकडे 8 4 2 8 4 3 12 आणि 8 3 24. फायनल आन्सर यांचा लसावी आहे हा. 6 8 12 यांचा लसावी किती? 24. असं आपल्याला मिनिटांमध्ये आणि सेकंदामध्ये उत्तर काढता येतं. परीक्षेमध्ये विचारतात 6 8 12 यांचा लसावी काय. म्हणजे तुम्हाला इथं काय शिकायला भेटतं आहे माहिती आहे का? 2 गणितांना मिक्स केलेलं आहे. म्हणजे आपल्या लसावी मसावीच्या थोड्याफार कन्सेप्ट तुम्हाला माहिती होत आहेत आणि काळकाम वेगावरचे आहे. संपूर्ण लसावी मसावी जर अभ्यासायचं जर असेल जवळपास नवोदयपासून स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये सुद्धा यांचा संबंध आलेला असतो लसावी मसावीचा वगैरे. आणि सोबत मग पुढच्या टप्प्याकडे आपण पोलीस भरतीला किंवा MPSCला जरी गेलं तर याच्या बऱ्याच कन्सेप्टचा संबंध हा वेगवेगळ्या घटकाशी आलेला असतो. आणि आता मला सांगा लसावी किती? 24. कसं? तर हे बघा 6 24 8 3 24 आणि 12 2 24.
अशी लहानात लहान संख्या शोधायची की ज्याला या तीनही संख्येने भाग केला पाहिजे आणि तो आपला काय असेल तर साधारणतः काय असेल, लसावी असेल. टॉपिक क्लिअर का? एकदम क्लिअर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गंमत पहा. दिवसांचा लसावी कामाचा मोबदला हा क्षमतेच्या प्रमाणात वाटला जातो. आता एची क्षमता बघू आपण. एका भागाला 24, 6 भागाला 24 असतील तर एका भागाला किती? 24 म्हणजे एका भागाला 4. 8 भागाला 24 असतील तर एका भागाला 8 त्रिक 24. 12 भागाला 24 तर एका भागाला 12 दुने 24. काही टेन्शन आहे? अजिबात नाही. आता इकडे बघा, मजुरी परत तेच बोलत आहे. 4ला किती? 4. 3ला किती? 3. 2ला किती? 2. काय एकदम असं फूक मारलं की उडून जाईल. आणि आता बघा 4, 3, 2 आहे इथं. आणि मग इथं आपल्याला सांगता येईल की एकूण मोबदला यांचा तो साधारणतः किती आहे? 1350 रुपये. आपल्याला प्रत्येकाचा वाटा काढायचा, प्रत्येकाचा हिस्सा काढायचा आहे, प्रत्येकाचा मोबदला काढायचा आहे. आणि मग यावरून एक गोष्ट आपल्याला पाहता येईल की 4 आणि 3 7 7 आणि 2 9 म्हणजे किती भाग बरोबर? 9 भाग बरोबर. 9 भाग बरोबर किती आहे मोबदला? 1350 म्हणजे 1350. आणि आता बघू आपण मग 1 भाग बरोबर किती भाग? समजा 9 भाग बरोबर ते 1350 आहे. तर मला 9 कर्मचारी जर 9 कर्मचाऱ्यांना 1350 रुपये मिळत असतील तर एकाला किती भेटेल बा? म्हणजेच एक लक्षात घ्या, भागाकार म्हणजे प्रत्येकाला समान वाटणी असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे इथं समान वाटणीच करायचं आहे म्हणून सरळ भाग टाकून द्यायचं. म्हणजेच मी थोडा आडवा करतो, आडवा भागाकार करू आपण. 9 1 9, 13 मध्ये भाग टाकला. 13 - 9 उरले किती? 4. 4 आणि 5 झाले किती? 45. 9 5 45 आणि हा 0. मग तुम्ही करून बघा, असंही करू शकता, काही टेन्शन नाही. पण आता थोडंसं आपण बघू. 9 1 9, 13 मधून 9 गेले, उरले किती? 4. खाली 5ला आणलं, 9 5 45 आणि हा 0 किती आला? 150. म्हणजेच 1 भाग बरोबर किती रुपये? 150 रुपये. आता बघा 1 भाग बरोबर 150 रुपये असेल तर 4 भाग बरोबर किती? काय करायचं? शून्याचा विचार नंतर करा, अगोदर 15ने गुणून घ्या, मग शून्याला सोबत आणा. 15 × 60 तो 0 झालं. किती रुपये मोबदला? 600 रुपये मोबदला. कुणाचा? एचा. दुसऱ्या कंडिशनमध्ये 1 भाग बरोबर 150 रुपये, 3 भाग बरोबर 15 त्रिक 45. 0 टाका. 400 किती? 50 रुपये. फायनल आन्सर तुमचा. समजा तुम्हाला असा प्रश्न असता की बीचा वाटा किती, फक्त बीचा वाटा किती, तर तो किती? 450 रुपये. समजा असा असता एचा वाटा किती, तर किती? 600 रुपये. असाही प्रश्न विचारला असता ना की ए आणि बी यांच्या वाट्यातील फरक किती, यांच्या वाट्यातील बेरीज किती. कारण आपण आयोगालाही चॅलेंज करू शकणार नाही. मग त्यामुळे असाही जरी प्रश्न विचारला तरी सांगता आलं असतं आपल्याला. बेरीज विचारली असती तर या दोघांची बेरीज, पण आपल्याला स्वतंत्र वाटा विचारला आहे, स्वतंत्र मोबदला विचारला आहे, त्यामुळे आपण बोलू. आणि आता मला सांगा 1 भाग बरोबर 150 रुपये, तर आता इथं बोलू 2 भाग बरोबर किती? 15 दुने 30. 0 टाका. किती रुपये? 300 रुपये. सीचा मोबदला 300, बीचा मोबदला 450 आणि एचा मोबदला 600 रुपये. काही टेन्शन आहे? अजिबात नाही. आणि मग जरी आपण टप्प्याटप्प्याने 3 भागामध्ये पाहिलं काळकाम वेगाचा टॉपिक, आणि याचा खूप मोठा एक चांगला फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल. आणि तुम्हाला माहीत आहे, आठवत असेल की मी काल परवा एक बोललो होतो की ज्यामध्ये काळकाम वेगानंतरचं एक नळ वगैरे असतात, म्हणजे ज्याला आपण हौद आणि नळ म्हणतो. हौद माहीत असेल बऱ्यापैकी. हौद आणि नळावरचे काही उदाहरणं असतात, व्हेरी इम्पॉर्टंटसुद्धा आहेत ते घटक. बऱ्याच परीक्षामध्ये सुद्धा पडतात आणि मग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ते गोंधळवण्याचं कार्य करतात. एक नळ भरत असतो तर दुसरा नळ रिकामा करत असतो. दोन्ही नळ सुरू केल्यास मग ते कसं असते, काय असते, ते आपल्याला या 5व्या उदाहरणावरून लक्षात येईल. ते सोपं किती आहे तेही सांगतो. कारण ते मग परीक्षेमध्ये विचारल्यानंतर त्याचं शाब्दिक उदाहरणाची स्पेस किंवा ते जागा खूप मोठी असते. विद्यार्थ्यांना बरंच काय कधी काय असते, खूप मोठा उदाहरण जर दिसला त्यांना तर ते घाबरण्याचं काम खूप होते, नकोसा वाटतो. पण तेच परीक्षेमधले सर्वात सोपे प्रश्न प्रकार असतात. आणि ते कसे असतात तर इकडे पाहू. ए आणि बी
हे दोन नळ आहे, त्या नळाला नाव दिलं आहे, हा ए नळ आहे, हा बी नळ आहे. ठीक आहे. ए आणि बी हे दोन नळ एक हौद अनुक्रमे 20 मिनिट आणि 30 मिनिट, 20 मिनिट आणि किती मिनिट म्हटलं आहे, 30 मिनिट, 30 मिनिटात भरतात. आता तुम्ही मला सांगा, नळ भरत आहे म्हटलं आहे, दोन्ही नळ भरत आहे. ठीक आहे, दोन्ही नळ भरत आहे, चालू केले त्या नळाला, दोन्ही नळ भरून राहिले. आता नळ भरत आहे म्हणजे मला सांगा ती प्लसमधली कंडिशन असेल की मायनसमधली? सोपं आहे, भरत असेल तर प्लस, रिकामा होत असेल तर मायनस, म्हणजे ही प्लसच्या कंडिशन आहे, म्हणून इथं प्लसचं चिन्ह देतो मी. दोन्ही नळ कारण भरत आहे, याचा अर्थ समजून घ्यायचा की ए नळसुद्धा भरत आहे आणि बी नळसुद्धा भरत आहे. ए नळ 20 मिनिटाला भरतो, बी नळ 30 मिनिटाला भरतो. पण मधात बोंबलून सांगता येईल आपल्याला, इथं हौद आहे ना, हौदच भरत आहोत आपण, कळत आहे. आणि मग याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, जो वेळेचा लसावी असतो, यामध्ये वेळेचा लसावी काढावा लागेल. बघा, आपल्या कंडिशन कुठं चेंजेस झाल्या का? नाही, एकाच कंडिशनला धरून चाललो आपण. आणि मग वेळेचा लसावी हा साधारणतः त्या हौदाची क्षमता दर्शवते. वेळेचा लसावी काय दर्शवतो? हौदाची क्षमता. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर ए नळ जर 20 मिनिटाला भरत आहे, बी नळ साधारणतः 30 मिनिटाला भरत आहे, म्हणजे हौदाची क्षमता किती, मग या वेळेचा जो काही लसावी असेल ती हौदाची क्षमता दर्शवेल, कारण हौदाचा सुद्धा संबंध आलेला आहे. आणि मग 20 आणि 30चा लसावी किती? बोला. लहान संख्या ठेवतो, नंतरच्या संख्येने भाग टाकत जातो. 10 दुने 20, 10 त्रिक 30, 30 दुने 60. फायनल आन्सर तुमचा लसावी किती? 60. हे असं सेकंदामध्ये उत्तर सोडवण्यासाठी लसावीचा एक सेपरेट चॅप्टर, अजिबात त्याला मिस करायचं नाही, खूप महत्त्वाचा घटक आहे, ते बोलतो मी त्याविषयी. पण इकडे बघा, दोघांचा लसावी आला 60 आणि हाच लसावी त्या हौदाची क्षमता दर्शवेल. आता इकडे पाहू, जर 20 मिनिटाला जर हौदाची क्षमता 60 असेल तर मला सांगा एका मिनिटाला किती असेल? 20 त्रिक किती? 60, म्हणजे किती मिळालं? 3. 30 मिनिटाला जर 30 असेल तर एका मिनिटाला किती वेळात भरेल? 30 दुने 60. म्हणजे मला सांगा आता दोघे मिळून ते नळ किती वेळात भरतील? दोघे मिळून आता दोघे मिळून म्हटल्यानंतर मला सांगा, दोघे मिळून म्हटलं तर दोघे मिळून मिनिटाला, म्हणजे मिनिटाला साधारणतः किती वेळात, दोघे मिळून जर म्हटलं तर एका वेळेला किती मिनिटात भरतात? ते किती मिनिटात भरतात? इकडे 3 मिनिट आणि इकडे प्रमाण किती मिळालं? 2 मिनिट. हे प्रमाण आहे. 3 मिनिट 2 मिनिट किती? 5 मिनिट झाले. एका वेळेला जर 5 मिनिटामध्ये जर असेल, आता हे हौदाची क्षमता किती मिळाली? 60 मिनिटं. टाईम किती आहे? टोटल 60 मिनिटाचा टाईम आहे. इकडे आपल्याला दोघेही मिळून किती मिनिटाचं मिळालं आपल्याला? 5 मिनिटाला. जर दोघे मिळून एका वेळेला जर 5 मिनिटं असेल तर संपूर्ण वेळ किती आहे? 60 आहे. म्हणजे टाईम बरोबर, हा टी म्हणजे टाईम, 60 भागीला किती? 5. आणि आता इथं चेक करा, टी बरोबर म्हणजे टाईम बरोबर 5 1 5, 1 उरला 0, म्हणजे 5 दुने 10. दोघेही मिळून साधारणतः तो हौद किती मिनिटाला भरतील? 12 मिनिटाला भरतील. हा तुमचा फायनल आन्सर. हे अशा पद्धतीनं हे असे नळ आणि हौदवरचे उदाहरण आहे. आता याच पॅटर्नवरचा दुसरं गणित चेक करा. इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा, जेवढं महत्त्वाचा तेवढा सोपा घटक, आणि हे सोपं करून देण्याचं काम थोडासा प्रयत्न करणार आहे मी. आणि मग एक शेवटचं उदाहरण जर म्हटलं, आता इकडे बघा, इकडे 2 नळ होते, आता इकडे 3 नळ आले. ABC, KBC नाही, AB आणि काय म्हटलं आहे? C म्हटलं आहे. ए साधा हे नळ 3 नळ आहे म्हटलं आहे, अनुक्रमे 5 तास, नंतर किती तास? 10 तास. 10 तास कोण भरत असेल? B. आणि नंतर कोण आहे? C. किती तासात म्हटलं आहे? 5 तास, 10 तास. आणि C नळ किती तासात? 30 तासात. तीनही नळ भरत आहेत म्हणजे प्लस प्लस प्लस, कोणीच रिकामा करत नाही. रिकामा केला असता तर मायनस. बघू आता मला सांगा, वेळेचा लसावी हा हौदाची क्षमता दर्शवते, आणि मग वेळेचा लसावी हौदाची क्षमता दर्शवते. 5 तास, 10 तास आणि 30 तास किती असेल लसावी? काढून बघू, काढता येईल. बघा, लसावी चेक करत असताना असंही सांगू शकतो आपण,
लहानात लहान संख्येला म्हणजे दिलेल्या संख्यांपैकी त्या ज्या दिलेल्या संख्यापैकी सगळ्यांचा काय गेला पाहिजे, त्यामध्ये भाग गेला पाहिजे. जातो ना 5 छक्क 30, 10 त्रिक 30 आणि 30 एक 30. इथंच उत्तर आहे. मग या तिघांचा लसावी किती, 30 झालं. जर आणि मग यामध्ये आपल्याला इथं पाहता येईल 5 तासाला जर 30 असतील हौदाची क्षमता, तर तासाला किती, 5 छक्क 30 हे असं असेल. हा त्याचा प्रमाण मिळेल. 10ला जर 10 भाग बरोबर 30 असेल तर मला सांगा 1 भाग बरोबर 10 त्रिक किती, 30 असेल. 30 भाग बरोबर 30 असेल तर 1 भाग बरोबर 30 एक 30. आणि आता बघा याचं प्रमाण किती, 6. बीचं प्रमाण किती, 3. सीचं प्रमाण किती, 1. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. 10 भाग बरोबर त्या हौदाची क्षमता. आता तास दिल्या म्हणून तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मला सांगा हौदाची क्षमता जर इथं जर म्हटलं 6 आणि 3 9, 9 आणि 1 किती मिळाले, 10. हौदाची क्षमता किती आहे, 30 आहे. मग 10 भाग बरोबर 30 असेल तर मला सांगा 1 भाग बरोबर किती येणार, 10 त्रिक 30 असेल. म्हणजेच किती तास असेल साधारणतः, तर किती तास मिळाले आपल्याला इथं, 3 तास. म्हणजे तिघही नळ एकाच वेळेत जर चालू जर केले तर ते साधारणतः तो हौद किती वेळात भरेल, तर तो हौद किती वेळात भरेल, 3 तासात भरेल. हे तुमचं फायनल आन्सर. आणि अशा पद्धतीचे सोपे प्रश्न प्रकार तुम्हाला मग परीक्षेमध्ये विचारतात. फक्त त्याचं कन्सेप्ट आणि त्याचा बेस माहिती पाहिजे. आणि ते सुरुवातीलाच मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये बोललो. आणि आजचा जर आपण जर या अध्यापन कार्याचा जर विचार जर केला तर बऱ्यापैकी 1 2 3 आणि 4 5 बरेच 6पर्यंत आपण उदाहरणं पाहिलं. आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळे प्रश्नसंच सोबत गणिताचं सुद्धा मी प्रेझेंट करत आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं सांगावंसं वाटेल की पुढं काही लेक्चरनंतर म्हणजे गणिताचे काही घटक अभ्यासल्यानंतर एक 10 मार्काचं किंवा 15 मार्काची आपण टेस्ट इथंच घेणार आहोत. आणि ते मग नेमकं ऑप्शनवरून म्हणा किंवा वेगवेगळ्या संकल्पनेद्वारे कसं सोडवू त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. पण मला इथं थांबावंसं वाटते कारण जागेभावी थांबावं लागेल. पण सोबत तुम्ही राहिलेला उपस्थित आणि सोबत निश्चितच तुम्ही याचासुद्धा एका नोट्स किंवा पॉईंट्स वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लिहून वगैरे घेत असाल, लिहत चला, मदतीचं कार्य करतील. आणि जे आपण उपस्थिती दर्शवत आहात त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणण्यापेक्षा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर धन्यवाद म्हणावं लागेल. आणि लगेच आपण जे काही पुढची दुनिया असेल ती पुढची दुनिया नंतरच्या लेक्चरला अभ्यासू. धन्यवाद.